मागे थोडं शॅम्पू लावलं की शॅम्पू लावला हे शॅम्पू दाखव शॅम्पू डोक्स घासलं नाही मी असं तेल लावलं नाही तरी डोक्षी हो हो काय कसं काय ते पाणी एवढं खराब असू शकतं राव कसं आपलं आव्हान हेच आहे, घाबरून जाण्याची गरज नाही. मी काल जेव्हा गेलो तर असं वातावरण दिसलं की महिलांमध्ये जास्त करून महिलांमध्ये भीतीचं प्रमाण जास्त होतं की असंच जर टक्कल राहिलं आयुष्यभर तर कसं. पण आम्ही त्यांना समजून सांगितलं आहे फंगल इन्फेक्शनमुळे होते, जसं तुमचं इन्फेक्शन कमी होईल तसे तुमचं केस पण उगायला परत सुरुवात होतील. आणि काल आम्ही अँटी फंगल ट्रीटमेंट सुरूसुद्धा केली. रिपोर्ट काय येतील त्यानंतर अजून परफेक्ट ट्रीटमेंट आपल्याला देता येईल, पण आज क्लिनिकल डायग्नोसिसच्या बेसिसवर आपण त्यांना ट्रीटमेंट सुरू केलेली आहे. पाण्याचा वापर करावा की नाही करावा काय म्हणतात? आता हे बोलणंच, पाणी तर जीवनावश्यक गोष्ट आहे. पाणी ट्रीटमेंट करूनच ते प्यायला पाहिजेत, कारण एवढं हार्ड वॉटर पिणं म्हणजे ते परत किडनीला प्रॉब्लेमॅटिक होणार. बाकीचं पण नायट्रेट्स एवढ्या हाय लेवलला असल्यानंतर हिमोग्लोबिनचे पण प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यामुळं डेफिनेटली हे पाणी तर पिण्यास अयोग्य आहे असाच रिपोर्ट माझ्याकडे आहे. त्याला करू भाऊ, त्याला करूया डबल डबल तो भिवर आला ना भिवू नको ना करणार हात काढ जोरात उपट ना असं त्रास होतो का रे उपटताना? तेल दाखवा कॅमेरा पुढे चांगला मोठा मूज पडणार त्रास होत नाही मोठा चांगला गोचका. पुढारी न्यूज सेगाव बुलढाणा. बोलवा म्हणा सेगाव ते काय सांगितलं अगोदरच पहिले सांगलं ना रे. अजिबात हाती घ्या बरं ते केस हाती घ्या हाती जुने नका दाखवू, नवीन दाखवा फक्त. नवीन रे ते 3 दिवसातले उचला हाती असं सगळं उचल वर उचल वर उचला. दाखव दे. बस ओके. हे सर्वात पहिलं पेशंट आहे. सुरुवात झाली. नंतर पूर्ण हे कधी छाटी कधी गेली म्हणजे केस कधी हे मला वाटते 5-7 दिवस खाज वगैरे येते ना. खाजे दे का बेटा, खाजे दे डोक्याला. डोक्यातून भुसा पडायचा का तुझ्या? सोबत कोण आहे? तिची आई पण पेशंट आहे ना. नाही डोक्यातून, कारण की स्केली स्काल्प हा स्केल आहे त्याच्यावर स्केल. मागे थोडं याच्या व्यतिरिक्त काही त्रास वगैरे काही का? डेंग्यू मलेरिया टाईप किंवा एखाद्या आजाराची काही ट्रीटमेंट चालू आहे असं काही? हे टिनिया कॅपिटिस हे फंगल इन्फेक्शन आहे. तुम्ही या अँगल नाही सगळे अँगल थांबा खाली बसा. 1 मिनिट थांबा. आधा घंटा रुका क्या कोणा 3 चला घ्या या इकडून. मागे हे खूप जात आहे ना. अंगावर कुठे चट्टा पडला पांढरा? नाही म्हणजे केस चालले तिथले असं कुठे? हे कधी छाटी कधी गेली म्हणजे कुठे पडला? आजारी पडल्यानंतर तुम्ही जेव्हा रिकव्हरी फेज मध्ये असता तेव्हा हेअरफॉल होतो. टिनिया कॅपिटिस
फंगल इन्फेक्शन आहे. हे कधीपासून चालले काका? तुम्हाला हा आजार खूप दिवस बऱ्याच दिवसांनी. नाही आता आनंद झाले.